ज्या आता आम्हाला सोडून जाणार आहे, म्हणजे निरोप समारंभ आहे की नाही, त्यामुळे काय निरोप देणार विदाई समारोह अशा प्रकारचा हे कार्यक्रम आज 6वी म्हणून आयोजित करण्यात आलेला आहे. आजच्या या प्रसंगी गणेश मॅडमने सांगितलं तर मला एक गोष्ट आठवली. मी होतो नाही तेव्हा, की जेव्हा तुम्ही पहिल्या वर्गामध्ये या शाळेत आल्या, निश्चितच एखादा नाक वाहत असेल, कोणाचे केस बरोबर नसतील, कोणी कसं तरी ड्रेस घालत असेल, कोणी भरलेलीच येत असेल, असं काहीतरी परिस्थिती असेल त्यावेळेस, मला माहित नाही. पण आज जर मी पाहतो तर किती अशा छानशा सजलेल्या टिपटॉप बरोबर हेअरकट वगैरे सगळं काही व्यवस्थित असलेल्या मुली इथं घडलेल्या आहेत. हा चमत्कार कसा काय झाला? तर हा चमत्कार केला या शाळेत. समजलं? हा तुमच्याकडे चमत्कार आहे. बदललं की नाही? तुम्ही पहिले कशा होत्या आणि आता कशा एकदम टिपटाप झालेल्या. तर ही सगळी बदल कशामुळे घडलाय? तर या शाळेमुळे. तर जेव्हा तुम्ही आता इथून दुसऱ्या शाळेत जाल तेव्हा मग असं दुरून पाहाल की ती शाळा बरोबर, ती शाळा आहे जिनं मला घडवलं, लहानापासून मोठं केलं, खायलाही दिलं, अभ्यासही दिला आणि खायलाही दिला, आणि अशा प्रकारे मला या शाळेने मोठं केलं. तर ही नेहमी लक्षात ठेवायचं. आणि मग तुम्हाला प्रेरणा भेटत राहील की मी कशी कशी घडत गेलो आणि कशी कशी मोठी होत गेलो. मग आता समोर जायचं आहे तर चॅलेंज वाढणार आहे. वाढतील की नाही? आता जसं मॅडमने सांगितलं होतं की आता आम्ही तुम्हाला सगळं सांभाळलं. कुणाला वाचता येत नव्हता, तर मग मॅडम स्वतः आपल्या जवळ बोलवत, ये बेटा वाचून घेतो तुला. कोणा गणित माहित नाही तर तुला वेगळं गणित सांगत होते. पण आता असं होणार नाही. आता तुम्हाला शिक्षक म्हणजे सगळे शिकारे, ज्यांना शिकायचे शिका आणि ज्यांना घरी बसायचं घरी बसा. कारण आता कॉम्पिटिशन तुमचा वाढलेला आहे. आता तुम्ही प्राथमिक शाळेतून उच्च प्राथमिक किंवा आता माध्यमिक शाळेमध्ये जाणार आणि या शाळेमध्ये तुम्हाला आता जबाबदारीनं वागावं लागेल. प्राथमिक शाळेमध्ये आम्हाला सगळं सांभाळावं लागतं. खाणं पिणं राहणं सगळं तुमचे सुधारावं लागते. पण आता यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायची. तुम्हाला हे माहित पाहिजे की मला आता इथून शिकून मोठं व्हायचं आहे. आपल्याला एक जबाबदारी असते की आता मी निश्चित कसं करायचं की मी मोठं होऊन काय बनायचं. आता ही जबाबदारी सर्वात मोठी असते.